तर बघा मंडळी, कसं आहे ना, शेतकऱ्याचा कोणताही माल निघला की मार्केटला हा स्वस्त होते. म्हणजे जोपर्यंत शेतकऱ्याचा माल निघत नाही तोपर्यंत सगळं महाग झालेलं असते. पण शेतकऱ्याचं जेव्हा पीक निघतं, कोणताही असो, गहू असो, हरभरा असो, कोणताही पीक असो, मार्केटला गेल्याबरोबर ते सगळं स्वस्त करून टाकतात. हा नियम आहे. पण सरकारला माझं एकच सांगणं आहे की जशी शेती जपली पाहिजे ना, तसा शेतकरीही जपला पाहिजे. आणि शेतकरी जपायसाठी शेतकऱ्याच्या मालाला भाव आला पाहिजे. कारण शेतकऱ्याच्या मालाला जर भाव नाही आला ना, आणि दिवसेंदिवस जर असंच चालत राहिलं ना, तर शेतकरी शेती करणं हे सोडेल आणि शेती विकवाक करून शहराकडे धाव घेईन शेतकरी. आणि त्यावेळेस मात्र या अनाजाला तुम्ही कितीही भाव दिला तरी अनाज मिळणार नाही. पैसा राहणार पण अनाज हा मिळणार नाही. म्हणून जशी शेती जपा असं म्हणता ना तुम्ही, तसं शेतकरीही जपायला शिका. आणि त्यासाठी आपल्या शेतमालाला भाव द्या, तरच सगळं बरोबर होईल. नाहीतर पैसा राहील परत धान्य मिळणार नाही.